नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. कवी आणि गायक संदीप खरे आजचे आपले पाहुणे आहेत. सध्याच्या कोरोनाच्या दिवसातल्या कट्ट्यांचा उद्देश हाच आहे की काहीतरी सकारात्मक, प्रेरणादायी आणि आनंददायी आपण सर्वांनी पाहावं, ऐकावं आणि अनुभवावं. आता संदीप खरे आपल्यासोबत असल्यामुळे आपण अर्थातच आयुष्यावरती तर बोलणारच आहोत, पण सध्याच्या काहीशा अस्थिर वातावरणामध्ये आणि संकट काळामध्ये मनाला उभारी देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी कविता कशी मदत करतात, त्या कशा बळ देतात, हेही अर्थात संदीप आपल्याला सांगतील. आणि गप्पांसोबत बऱ्याचशा कविताही आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायच्या आहेत. तर कट्ट्याला सुरुवात करूया. संदीप नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत गप्पा मारायला. आपण राजीव सरांपासून सुरुवात करूया. सगळ्यांना नमस्कार. तिथे उपस्थित असलेले सर्व राजीव सर, त्याच्यानंतर ज्ञानदा आणि तिथे जे उपस्थित आहेत ते सर्व आणि अर्थातच कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा देतो. आणि सुरुवातीलाच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी खूप छान हे सगळं पाळायचा प्रयत्न करतो आहोत. तर अशाच प्रकारे हा संयम खूप आवश्यक आहे. आणि बाहेर जे काम करतायत आपल्यासाठी, पोलीस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, अनेक व्यक्ती आहेत की जे धोका पत्करून सुद्धा आपल्यासाठी बाहेर काम करत आहेत. तर आपण त्यांच्या कामाची कदर केली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा तो एक भाग आहेच, परंतु आपण आपली जबाबदारी पाळून ते जे करतायत त्याचं सार्थकी लावलं पाहिजे, त्यांचं कार्य जे आहे ते, असं मला वाटतं. तर सुरुवातीला हे मला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं आहे की आपण हे सर्वजण अवश्य पाळूया. बरं संदीप, खरं तर म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये असलेला पहिलाच जो प्रश्न आहे तो हा की गेल्या महिन्यापासून आता लॉकडाऊनमध्ये आपण आहोत. तू घरामध्येच आहेस, काय नवीन केलंयस तू आणि कोणत्या कविता जास्त म्हटल्यास? तुझी एक कविता मला मधल्या काळामध्ये फार हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही वाली जी आहे ती फार नव्यानं भिडली होती. तर तू काय करत होतास? सर, एक तर तुम्ही बघताय मी दाढी वाढवत होतो आणि पण एक गोष्ट खूप चांगली झाली असं मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट पडसाद जसे असतात, तर एक खूप चांगली गोष्ट आणि आपल्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये झाली असं मला वाटतं. खूप दिवसांपासून ज्या करायच्या गोष्टी आहेत, म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं तर कविता फेअर करायच्या होत्या, अनेक लिहून होत्या, पण त्या फेअर करायच्या राहून गेल्या होत्या. त्या फेअर करण्याच्या मागे मी लागलो. त्याच्यानंतर वाचायला मला खूप आवडतं, वाचून दाखवायला खूप आवडतं. फक्त कविता असं नाही, कथा असू दे, कादंबरी असू दे. तर एक खूप छान बरेच वर्षांनी हा योग आला की घरातले सगळेजण बसलेत, आई बाबा बसलेत आणि त्यांना मी रोज कथा वाचून दाखवतो. मध्यंतरी गोनीदांची दास डोंगरी राहतो, ती कादंबरी आत्ता मी वाचून पूर्ण केली. तर हा इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे की समोर सगळ्यांना बसलेत, आपण वाचतोय आणि त्यांचा प्रतिसाद येतोय, छान वाटतं. आणि तास 2 तास असे मस्त मजेत निघून जातात. आणि अनेक बारक्यासारख्या गोष्टी, म्हणजे असं आहे की घरामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो तर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळत नाही. कारण पानावरती बसल्यानंतर गरम पोळी येते, भाजी येते आणि आपण मूडनुसार अरे आज पोळी नको आहे मला वगैरे असं सगळं करायला लागतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम करायला सुरुवात करता तेव्हा या गोष्टींची किंमत कळत जाते. खूप बारक्यासारख्या गोष्टी कळतात. आता बागेमध्ये पाणी घालताना मग अशा वेळेला लक्षात यायला लागतं की प्रत्येक झाड एकेका माणसासारखं असतं. प्रत्येकाला सारखंच पाणी घालायचं नसतं, कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. प्रत्येकाशी गप्पा वेगळ्या मारायच्या असतात, कोणाशी प्रेमाने बोलायचं असतं, कोणाला जरा दटावून थोडंसं लाडीकपणे काय रे किती वाट बघतोय, आता कुठे आहेत फुलं तुझी वगैरे, असं थोडंसं मित्राला आपण विचारतो तसं विचारायचं असतं. तर इतकं छान आजूबाजूला तुमच्याशी राहून स्वतःशी संवाद साधणं, जो अतिशय आवश्यक आहे कुठल्याही कलाकाराला. सतत गर्दीमध्ये राहण्यापेक्षा हा जो वेळ आहे हा खरा तुमचा प्रॉडक्टिव्ह वेळ असतो असं मला वाटतं. म्हणजे गडकरी यांची एक खूप सुंदर आठवण सांगितली जाते. राम गणेश गडकरी फार थोर साहित्यिक. एक माणूस त्यांना भेटायला आला, त्यावेळेला ते खुर्चीमध्ये बसले होते. तर तो माणूस म्हटला की जरा तुमच्याशी बोलू का गडकरी? तर गडकरी म्हटले की नाही, आत्ता वेळ नाही मला. तर तो म्हटला तुम्ही तर नुसतेच बसलायत की? तर गडकरी म्हटले की मी जेव्हा नुसताच बसलेला असतो तेव्हाच जास्त कामामध्ये असतो. तर कलाकाराच्या बाबतीमध्ये हा शांतपणा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, जो मी आत्ता घेतो आहे, जो मी आत्ता अनुभवतो आहे.
आणि या निमित्ताने अनेकांना आव्हान आहे की आपले अनेक छंद जे मागे पडलेत वेळेअभावी, आपल्या नोकरीमुळे, व्यवसायामुळे, तर आता जरा पेटीवरची धूळ झटका, कॅनव्हास पडलेत माळ्यावरती ते एकदा खाली काढा, कोणाची बासरी पडू नये बरेच दिवस, हे आपल्याला करता येईल. अनेक दिवस शरीर आपल्याला सांगतं की बाबा काहीतरी कर माझ्यासाठी, तर सूर्यनमस्कारांसारखे सोपे सोपे उपाय आहेत, साधे साधे व्यायाम आहेत. तर मला असं वाटतं की हे रुटीन एकदा चालू झाल्यानंतर, कदाचित हे लॉकडाऊन उठल्यानंतरसुद्धा हे आपल्या आयुष्याचा एक भाग बनतील आणि ती खूप चांगली सुंदर गोष्ट असेल. स्वतःजवळ बसण्यासारखी दुसरी छान गोष्ट नाही. आणि कोरोनाचे दुष्परिणाम तर खूपच आहेत, सगळं जग भोगतं आहे, पण त्यातून जर काही चांगलं निघालं असेल तर हे निघालं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तुलाच असं म्हणेन की हे तू आत्ता फारच छान सांगितलंस, पण हे पुढं घेऊन जाण्यासाठी एखादी तुझी कुठली कविता जर तू आम्हाला ऐकवशील तर आम्हाला म्हणजे आम्हालाच काय सगळ्या महाराष्ट्राला ते ऐकायला आवडेल. हो, मी जरूर ऐकवतो कविता. आणि मला काय असं वाटतं की थोडंसं निगेटिव्ह आपण विचार करतो अशा प्रकारचं जेव्हा संकट येतं त्यावेळेला एक पॉझिटिव्ह कविता ऐकवतो. म्हणजे हा सगळा नैसर्गिक कोप आपल्यावरती आत्ता झालेला आहे, पण मला कायम असं वाटतं, आता मी ट्रेकिंगच्या निमित्ताने खूप हिंडतो, मला छंद आहे, डोंगर दऱ्यांमध्ये हिंडतो, तर या सगळ्या निसर्गाकडे बघताना मला कायम असं वाटतं की आत्ता ठीक आहे, आपल्या चुकांमुळे असेल कदाचित, पण निसर्गाने जरा कूस बदलली की फार उलथापालथ होते. आणि मग आत्ता अगदी बोललं जातं आहे बघा लेटेस्ट की काही खरं नाही, आता असंच आहे, सगळं कलियुग आलं, आता प्रलय होणार, आता तेवढंच बाकी आहे फक्त, वगैरे वगैरे. तर निसर्गामध्ये हिंडताना मला ज्या गोष्टी आढळल्या की जरा काही काळ अपवाद सोडला तर निसर्गातली ही जी तत्त्वं आहेत ही शाश्वत आहेत, ठाम आहेत, ती आपली मूल्य बदलत नाहीत, ती आपली तत्त्वं बदलत नाहीत. आणि मग त्यांच्या ठामपणाकडे बघताना मनाला पुन्हा एकदा दिलासा वाटायला लागतो. तर या संदर्भातली एक कविता मी सादर करतो. या कवितेचं शीर्षकच आहे प्रलय. अच्छा. उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद, उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद, उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद, उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद, मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतके वाईट नाही, मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतके वाईट नाही, अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही, अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही. अगं विरस व्हावा, विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग, विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग, स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहरून येऊ शकते अंग, स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहरून येऊ शकते अंग, अजून आहे आकाश निळे अजून गुलाब नाजूक आहेत, अजून आहे आकाश निळे अजून गुलाब नाजूक आहेत, अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत, पैसे भरल्या वाचून अजून डोळ्यात तारे दिसत आहेत, पैसे भरल्या वाचून अजून डोळ्यात तारे दिसत आहेत, आणि झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत, झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत, अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर, अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर, सा अजून साच आहे आणि रे तसाच ऋषभावर, सा अजून साच आहे रे तसाच ऋषभावर. यावेळी बघा की स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल, स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल, अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल, अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल, की सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट, सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट, अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट, अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट, थंडी अजून थंडी आहे ऊन आहे अजून ऊन, थंडी अजून थंडी आहे ऊन आहे अजून ऊन, पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून, पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून, काही काही बदलत नाही त्वेषाने व प्रेमाने, काही काही बदलत नाही त्वेषाने व प्रेमाने, जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने, जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने. आणि शेवटच्या ओळी आहेत, आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही, आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही,
आणि इतक्या लवकर प्रलय होईल असे काही वाटत नाही. वा 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 वा. कवितांना आता सुरुवात झालीच आहे, तर आयुष्यावर बोलू काही हा जो कार्यक्रम आहे, ज्याच्यामुळे खरं तर संदीप खरे हे नाव सगळ्या घरोघरी पोचलं. त्यातली कुठली तरी आम्हाला, म्हणजे तुम्ही जी सादर करता त्यातला एखादा खूप तुला आवडणारी कविता आमच्यासाठी सादर कर. आता काही काही कविता मला चालीमध्ये सुचलेल्या आहेत. दिवस असे की जी माझी पहिली कॅसेट होती, किंवा आयुष्यावर बोलू काही ही जी कॅसेट होती, नामंजूर कॅसेट होती, तर या सगळ्या कविता या चालीमध्येच सुचलेल्या कविता आहेत. तर एक अत्यंत जुनी कविता, म्हणजे मी इंजिनिअरिंगला ज्यावेळेला होतो तर त्यावेळेला सुचलेली एक कविता आहे. आणि कवितेची गंमत कशी असते, मला या निमित्ताने आता छान आपल्या गप्पा चालल्या तर सांगायला आवडेल की ती आता कविता लिहू असं म्हणून कविता होत नाही. कधी कधी वेगळीच एक ठिणगी पडलेली असते आणि काहीतरी वेगळंच त्याचं होऊन जातं. म्हणजे याच कवितेचं सांगायचं झालं तर मी होतो फायनलला होतो, फायनल इयरला, आणि त्याचे आमच्यासारखे जे लोक असतात की जे वर्षाचे शेवटचे काही दिवस अभ्यास करतात, तर त्याच्यामध्ये मी असल्यामुळे जो पेंडिंग अभ्यास आहे तो सगळा उरकायच्या मागे होतो. आणि इंजिनिअरिंगला एक सबमिशन नावाचा एक महाभयंकर प्रकार असतो अतिशय. फायली लिहित बसता, ड्रॉइंग्स पूर्ण करता तुम्ही. तर तसंच एक सबमिशनचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये 7 दिवस 8 दिवस आम्ही फक्त फायली लिहित होतो. तर एक दिवस आम्ही सगळे मित्र जमलो आणि ठरवलं की आता पुढच्या शनिवारी काही करायचं नाही, मस्त पिक्चर बघायचा, कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं नाही, सुट्टी घ्यायची त्या दिवशी. आणि हे सगळं ठरल्यामुळे एवढा खुश होतो मी, तर मी सायकल मारत घरी येत होतो. आणि घरी येता येता आपल्या डोक्यामध्ये ओळ चालली होती, आमचं शनिवारी भेटायचं चाललं होतं, म्हणून आमची ओळ आपली डोक्यात अशी आलेली की या शनिवारी कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही. आणि घरी येस तर त्याची जी कविता झाली ती ऐकवतो. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. आकाशाच्या छत्री खाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो. या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्य पिवा मी गांजेवाला जोगी. अस्तित्वाला 1000 नावे देतो, परी नाव ठेवत नाही. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे. आता हे जे कडवं आहे, हे ज्यांनी ओरिजिनल कॅसेट ऐकले त्यांच्यासाठी सांगतो विशेषतः की हे कडवं कॅसेटमध्ये नाही आहे, रेकॉर्ड नव्हतं केलं. मूळ कवितेत होतं पण रेकॉर्ड नव्हतं केलं, ते सादर करतो. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे, निरर्थकाचे खेळ चालले नकळे. बघता बघता पाणी दाटून येते, त्या अश्रू म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. पण संदीप, म्हणजे ज्या निमित्तानं ही कविता तुला सुचली, तर तो तर प्रसंग इतका आनंदाचा, आता मस्त एन्जॉय करायचा अशा निमित्तानं सुचली, पण मग त्याला नंतर असं ते करुणपणाकडे कसं गेलं? ते एक ठिणगी असते किंवा एक निमित्त असतं असं मला वाटतं. म्हणजे अनेकदा रसिकांचा असा समज असतो की जसं सिनेमामध्ये दाखवतात त्या प्रकारे गाणी तयार होतात किंवा कविता होतात, की काय प्रेमभंग झालाय तर लगेच कुठेतरी जाऊन बसलाय दुःखी आणि असं दर्दभरी गाणी म्हणतोय, किंवा प्रेमात पडल्यानंतर लगेच बागेमध्ये नाचत नाचत कविता म्हणतोय. असं होत नाही. मला कायम ती प्रोसेस एक प्रकारे अशी वाटते की जसं आपण टाक घुसळत राहतो तसं अंतर्मनामध्ये कुठली तरी गोष्ट तुमच्या घुसळली जात असते, आणि त्याचं ते घुसळणं पूर्ण झालं की योग्य वेळी जसं लोणी वरती येतं तसं तुमच्या अंतर्मनात ती प्रोसेस झाली की ती कविता वरती येते. मग त्या कवितेला कुठली लॉजिकल वेळ नसते की आत्ता का ही सुचली. म्हणजे मलाही अनेकदा असं होतं
की आत्ता हे मला का सुचलं, मी या मनस्थितीमध्ये नाही आहे. पण ते त्यावेळेचं देणं असतं असं मला वाटतं. म्हणजे माझी जी कविता होती की आताशा असे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, ते कुण्या काळचं पाणी असतं. ते कदाचित त्यावेळेला व्यक्त झालेलं नसतं, पण जेव्हा कविता सुचते तर त्या कवितेमध्ये आपोआप ते संदर्भ येतात, ते वातावरण येतं किंवा तर ही खरं तर कविता लिहिण्याची प्रोसेस ही अशी लॉजिकली समजावून सांगता येणार नाही. कुठेही सुचते, आणि कुठेही सुचते म्हणजे खरंच कुठेही सुचते. म्हणजे घरामध्ये कुठेही सुचते, सकाळी सुचते, दुपारी सुचते, संध्याकाळी सुचते. एक कविता मला सुचली होती तेव्हा तर मला आठवते की मी प्रवासामध्ये होतो, रात्री 2:30ची वेळ सर, आणि मी मुंबईवरनं पुण्याला निघालो होतो. रात्राणी होती. सुदैवाने व्हिडिओ कोच नव्हतं, त्यामुळे सगळ्यांना शांत झोपले होते. आणि त्या घाटामध्ये आल्यानंतर खरोखर मला ते असं चंद्र वगैरे ते वातावरण बघून कविता सुचायला सुरुवात झाली. म्हणलं आता करायचं काय, तर झालं असं की सुचतंय तर पण कागद नाही आहे, बरोबर दिवे घालवलेले आहेत, पेन तर नव्हतं. मग मी असं बघितलं, शेजारी माणूस एक झोपला होता बिचारा, गाढ, त्याच्या खिशाला पेन होतं. मी त्याला म्हटलं, शेवटी हिया केला, त्याला उठवलं, म्हटलं पेन देता का. त्याला काही कळेच ना की अंधारामध्ये एसटीत पेन का मागतोय माझ्याकडे, पण तो काही बोलला नाही, दिलं पेन. आता कागद, मग कागद म्हणजे त्याला अशी एशियाडची तिकीटं यायची, तर गठ्ठा असायचा छोट्या छोट्या तिकिटांचा, तर तीच अशी ठेवली मांडीवरती, आणि ब्रेल लिपी जशी बोटाच्या रेफरन्सनी वाचतात तसं बोटाच्या रेफरन्सनी लिहून काढली कविता. तर ती कविता म्हणजे मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी, आणि झुळूक तुझ्या मनात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, माझ्या नयनी नक्षत्र तारा, माझ्या नयनी नक्षत्र तारा, आणि चांद तुझ्या डोळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. तर ती वा, एकदम सुचलेली कविता. अशा बऱ्याच कविता आहेत. तर संदीप, हे जे तू आता म्हणालास की ताक घुसळायचं आणि मग नंतर लोणी येतं, तशी कविता येते, काहीतरी निमित्त प्रसंग असतात त्या घुसळण्याच्या मागचे. नामंजूरच्या म्हणजे जे नामंजूर झालं तर त्यावेळचं दही काय होतं, त्याचं काय निमित्त होतं की ते लोणी वर आलं. नामंजूर सारखी कविता आहे किंवा ब्रेव्ह हार्ट सारखी कविता जी आहे एक माझी, तर मुळात खूपदा असं होतं की फार पटकन कविता आणि कवी यांना लोक रिलेट करतात. अशा अर्थाने करतात की नक्की ह्याच्या आयुष्यात काहीतरी झालं असणार, नक्की ह्याला काहीतरी दुःख असणार. तर बरेचदा हा गोंधळ होतो. मला असं वाटतं की कविता हे काही कवीचं आत्मचरित्र नसतं. पहिली गोष्ट, अर्थातच ते कवीनी भोगलेलं असतं. भोगलेलं म्हणजे अगदी फिजिकली नाही, कदाचित ती अनुभूती घेतलेली असते कोणाच्या तरी सांगण्यातनं, तुमच्या वाचण्यामधनं, तुम्ही नाटक बघता, सिनेमे बघता. तर मला असं वाटतं की हे सगळे झरे आहेत, हे तुमच्या आतमध्ये साठत असतात या विहिरीमध्ये. तर हे नामंजूर आहे. आता कसं आहे की तुम्ही बघाल तर मी मोर्चा नेला नाही सारखी कविता आहे, तर हे माझंच रूप आहे. आणि मग या प्रकारे जगता जगता कधी कधी राग पण येतो ना की काय मी जगतोय, हे काय तेच तेच त्याच त्याच चाकोरीमध्ये, कोणी यावं मला दम देऊन जावं, मी कोणाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही आहे, राग आला तरी मनस्वी तो व्यक्त करू शकत नाही आहे, केला तरी सुद्धा मला माझी कोणी दखल घेत नाही आहे. हे आपल्या सगळ्यांचे प्रश्न आहेत, हे आपल्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत किंवा सगळ्यांचा आपला हा मनातला राग आहे. तर याच्या पलीकडे जे जाऊन लोक जगतात, तर उदाहरणार्थ मी सांगेन की अनेक मोठमोठी माणसं आहेत. आता स्वातंत्र्यवीर सावरकर सारखी विभूती आहे असं आपण म्हणू, की ज्यांना ही जगण्याची चौकट आहे, जी ठराविक चौकट आहे, हीच मुळात नामंजूर आहे. जे काही पटेल, जे काही आवडेल त्याच्यासाठी प्राण देण्याची ज्यांची तयारी आहे,
सगळं झुगारून द्यायची त्यांची तयारी आहे. फार कमी माणसं अशी असतात, पण त्या माणसांची ही कविता आहे असं मला वाटतं की जपत किनारा शीड सोडणे नामंजूर आणि वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर, मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर. तर हा नामंजूर जो आहे हा एक प्रकारचा तो मनस्वीपणा आहे, तो कलंदरपणा आहे असं मला वाटतं. आणि ही जी बेदरकारी आहे किंवा हे जे झोकून देणं आहे, या स्पिरिटची कविता, या तत्वाची ती कविता आहे. आणि या प्रकारे जे जगतात ते सगळ्यांनाच ही लागू होणारी कविता आहे. तर हे माझ्याच बाबतीत दरवेळेला हा प्रसंग घडला आहे का, तर नाही. मी कदाचित कोणाचं तरी चरित्र वाचलं असेल, मी कदाचित कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीच्या सहवासात आलो असेल आणि त्याच्याकडे बघताना ते माझ्यामध्ये शोषलं जात असेल, त्याची वृत्ती, त्याची जीवनदृष्टी. आणि मग त्यातून मी जसं म्हणलं की त्याच्यावरती काहीतरी मंथन होऊन मग या प्रकारची कविता लिहिली जाते. पण संदीप, मुळामध्ये तुझं कविता लिहिणं खूप लहान वयामध्ये तुला अफाट लोकप्रियता मिळाली. तू आणि सलील तुमचे म्हणजे गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले. आणि मला अशी लोक माहिती आहेत की तुमचे एकही कार्यक्रम आम्ही सोडलेला नाही असे सांगणारे. खूप लहान वयामध्ये तुम्हा दोघांनाही भरपूर प्रसिद्धी मिळाली. मुळामध्ये त्याची सुरुवात कशी झाली? तुझ्याकडं कुठून आली कविता आणि तुला कधी जाणवलं की आपण असं लिहू शकतो जे लोकांना खूप आवडू शकतं, खूप आवडणारं, खूप भावणारं? मी पहिली कविता लिहिली ती 4थीमध्ये लिहिली. आणि 4थीमध्ये लिहिल्यानंतर सुदैवाने माझ्या घरचे असे होते की कोणी मला ओरडलं नाही. परीक्षेच्या दिवशी, कारण मी लिहिलेली कविता होती पेपरला जाण्यापूर्वी, पण मला ओरडलं कोणी नाही. मला आजोबांनी उलट ती एका वहीमध्ये लिहून काढली आणि म्हणले तुला जे काही सुचेल ते या वहीमध्ये लिहून ठेव. काय कविता होती ती? पण सुरुवातीचं हे जे ती मला वाटतं काहीतरी बहिणाईच्या जिभेवर सरस्वती आली, अभंगवाणी सांगू लागली, अशी काहीतरी कविता होती. तर त्याच्यानंतर काय झालं की अर्थातच तुम्ही गाणारे असा, कविता करणारे असा, काहीतरी तुम्ही करत असलात की तुम्हाला एक थोडंसं कौतुकाने बघितलं जातं. कौतुक होतं, शाळेमध्ये होतं, इकडे तिकडे. त्याचं एक थोडंसं तुम्हाला अप्रूप वाटण्याची शक्यता असते. पण जसजसं मी लिहित राहिलो तर माझ्या असं लक्षात आलं की ही कविता आहे, ही बेसिकली कोणाला आवडू दे, कोणाला न आवडू दे, पण हे लिहिल्यावरती मला खूप छान वाटतंय. मी एरवी जे काही बोलत नाही ते काहीतरी यातनं व्यक्त होतं आहे. ते लिहिल्यावरती मला असं वाटतंय की हां, मला एक मोकळा श्वास मिळाल्यासारखं झालं आहे. आणि मग नंतर कविता ही माझ्या जगण्याचा एक भाग बनली. म्हणजे मी जसं म्हणलं तसं की कोणाला फिकीर असू दे नसू दे, मला सुचलं की मी लिहिणार. म्हणजे आज सुदैवानी आयुष्यावर बोलू काहीच्या खूप अगोदर दिवस असे की पहिली कॅसेट आली, त्याच्या अगोदर कॅलेडोस्कोप नावाचा एक कार्यक्रम करायचो मी. या सगळ्याच्या निमित्ताने मी लोकांसमोर येत होतो, ही गोष्ट खरी आहे. पण मूळ ध्यास जो आहे तो कविता लिहिण्याचा आहे. सुदैवाने ते लोकांना आवडलं किंवा कार्यक्रम झाले, त्याची कॅसेट निघाली. पण हे सगळं झालं नसतं तरी सुद्धा मी कविता लिहित राहिलो असतो. फार फार तर ती वही जी आहे ती माझ्या ड्रॉवरमध्ये राहिली असती. तर सगळ्यात महत्त्वाचं कविता लिहिणं आहे. आणि आयुष्यावर होतं बोलू असं की काहीचा बरेचदा सर आयुष्यावर बोलू काहीचा जेव्हा पहिला कार्यक्रम होता तुमचा, तर त्यावेळची भावना काय होती? त्यावेळेला वाटलं होतं की हा इतका हिट होईल? नाही, अजिबातच नाही. आणि मुळात हा विचारच केला नव्हता की हा काहीतरी हिट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे किंवा या प्रकारचं. कार्यक्रम यापूर्वी केले होते. म्हणजे मी जसं म्हटलं कॅलेडोस्कोप नावाचा एक कार्यक्रम होता, त्याचे जवळजवळ 200 प्रयोग केले होते. त्याच्यामध्ये मी, संजीवनी बोकील, संगीता बर्वे आणि संदीप अवचट असे आम्ही 4 कविता सादर करायचो. कार्यक्रमाचं अप्रूप नव्हतं, कवी संमेलनामध्ये कविता सादर करण्याचं अप्रूप नव्हतं. सलील आणि मी भेटून जवळजवळ 4-5 वर्ष झाली होती. आणि आम्ही दोघं भेटण्यापूर्वीसुद्धा आमचं व्यक्तिगत काम वेगवेगळ्या कॅसेटमधनं बाहेर आलं होतं. पण आम्ही भेटल्यानंतर ज्याला म्हणतो की ओळखीचे खूप असतात, मित्र कमी असतात. ट्युनिंग जे होतं ते प्रत्येकाशी होतंच असं नाही. तर सलीलशी बोलताना जाणवलं की विचार करण्याची पद्धत सारखी आहे आमची, किंवा या गोष्टीकडे बघण्याची पद्धत सारखी आहे. आवडीनिवडी, छंद अर्थातच सारखे आहेत. मुळात स्वभावामध्ये फरक जरी असला, तो जास्त बहिर्मुख आहे, मी थोडासा जास्त अंतर्मुख आहे. लोकांमध्ये तो जास्त रमतो. मला सतत गर्दी असली की थोडंसं जरा स्टेजच्या मागे जाऊन बसावं किंवा थोडंसं हिंडून यावं, आता हे सगळं बंद करून कुठेतरी ट्रेकला जाऊन यावं, अशा प्रकारचं माझ्या डोक्यामध्ये चक्र चालू असतं. पण मुळात काम करण्याची जी वृत्ती आहे किंवा काम करताना जे विचार केले जातात हे खूप सारखे होते.
आणि मग असं 3-4 वर्ष आम्ही एकत्र काम केल्यानंतर एक दिवस सहज म्हटलं की चल आपल्या दोघांचं बऱ्यापैकी एकत्र काम झालं आहे, दोघांचं वैयक्तिक काम पण आहे, तर एक कार्यक्रम करूया असंच. म्हणून आम्ही पुण्याच्या SM जोशीमध्ये पहिला कार्यक्रम केला. 300 सीट होत्या त्या याच्यामध्ये, 300 सीटचं सभागृह आहे आणि अगदीच ते रिकामं नसेल असं वाटलं होतं. म्हणजे इतका तो साधा सर डोक्यामध्ये कार्यक्रम होता की तिकीट विक्रीला सुद्धा बाहेर सोनिया बसली होती, म्हणजे माझी बायको बसली होती आणि आम्ही आपली जनरली हिंडत होतो, असं पडदा आणि मग आम्ही मागे वगैरे असं काही नाही, एकदम एकदम इन्फॉर्मल सगळा प्रकार होता. आणि तो पहिला शो हाऊसफुल झाला. तर आम्हाला गंमत वाटली, म्हटलं छान आहे, बरं हाऊसफुल झाला तर हे काहीतरी छान आहे, तर लगेच आपण पुढचा लावूया वगैरे असंही काही नाही. त्याच्यानंतर काही महिने गेले, मग दुसरा कार्यक्रम केला, मग तोही हाऊसफुल झाला. आणि मी आयुष्यावर बोलू काहीच्या प्रवासाला कायम म्हणतो की तो सहज सुंदर प्रवास आहे, तो डेलिबरेट नाही आहे, तो डेस्परेट होऊन केलेला प्रवास नाही आहे. पहिले कार्यक्रम झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचे फोन यायला लागले. अजूनही आयुष्यावर बोलू काहीचं असं काही वेबसाईट वगैरे नाही किंवा आम्ही कोणाकडे अप्रोच झालो नाही की असा असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमातून कार्यक्रम होत गेले आणि तो प्रवास इतका सहज सुंदर होत राहिला. मुळात आमचं मैत्र खूप घट्ट आहे. मी सलील तबला वाजवतो आमच्या कार्यक्रमात, तो आदित्य अटले गिटार वाजवतो, रितेश ओहोळ. तर आमचं पिकनिक असतं, दौरे म्हणजे आमचं पिकनिक असतं आणि मध्ये मध्ये आम्ही कार्यक्रम करत असतो. आणि हे असं नसतं तरच आम्हाला कंटाळा आला असतं, आम्ही पटकन कंटाळणारे लोक आहोत, पण हे असं झालं नाही. आणि या निमित्ताने खूप हिंडलो. महाराष्ट्रात जवळजवळ सगळी गावं झाली, भारतामधली प्रमुख शहरं आणि बाहेर जवळजवळ 17 देश आम्ही हिंडलो. आज 1600 कार्यक्रम त्याचे होतील. पण तुम्ही म्हटलं तसं की हा कार्यक्रम जो आहे ठरवून केला नाही, ठरवून अशा प्रकारचं काही होणार नाही. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की कुठलीही गोष्ट ही जर तुम्ही आधी एन्जॉय केली तर लोक करतात. हा सहज सुंदर कार्यक्रम होता, खूप अनौपचारिक होता, कुठलाही आव नव्हता त्याच्यामध्ये. लोकांशी आम्ही सरळ असे बोलायचो. म्हणजे सुरुवातीला तर आम्ही दिसायला पण एवढे लहान होतो सर की लोक यायचे आयुष्यावर बोलू काही वगैरे, आणि पडदा उघडल्यावरती असं वाटायचं कोणीतरी भारत असतं समोर येईल. तर आम्ही असे दोघे पोरगेलेसे बसलेले असायचे. तर लोक जरा पिचकायचे की अरे बापरे हे काय आयुष्यावर बोलणार आहेत आता, जाऊ दे आता तिकीट काढलं तर ऐकूया असं म्हणून. पण आम्ही मी म्हटलं ना आव नव्हता कुठला की हे आम्ही केलं, याच्यामध्ये जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही असंच आहे. कार्यक्रमाची पहिली ओळच ती आहे. तर यात काही तुम्हाला पटेल काही नाही पटणार, पण जे काही आहे चांगलं आहे वाईट आहे माहीत नाही, पण जे काही आहे ते प्रामाणिक आहे, जे सुचलं ते आहे. आणि मग कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कविता लोकांच्या समोर आल्या. आता आज विषय निघालाय तर सांगतो की त्याचा फायदा आणि तोटाही असतो. की कार्यक्रमामध्ये जेव्हा कविता तुम्ही सादर करता तर त्या तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या एक डोक्यामध्ये ठेवून करायला लागतं. सगळ्याच कविता या काही सादरीकरणाच्या कविता नसतात. काही कविता असतात या पुस्तकातून वाचूनच त्याचा आनंद घ्यायचा असतो. तर अशा ज्या कविता आहेत त्या पुस्तकातच राहतात. आणि मग लोकांना असं वाटतं की प्रेमकविता म्हणजे संदीप खरे, किंवा वडील मुलीच्या कविता म्हणजे संदीप खरे, कौटुंबिक कविता म्हणजे संदीप खरे. तर मला असं वाटतं की कुठल्याच कवीचे असा एक छाप नसतो. याच्या व्यतिरिक्त खूप विषयांवरती लिहिलेलं असतं जे की पुस्तकामध्ये असतं. पुस्तकं त्या मनाने कमी पोचतात, कार्यक्रम स्टेजवरून जास्त माणूस पोचतो. पण निश्चितच ही देवाची कृपा आहे असं मी मानतो की जवळजवळ माझ्या 32व्या वर्षी हा कार्यक्रम सुरू झाला आणि आज 16-17 वर्ष हा कार्यक्रमाचा प्रवास आहे. अनेक नवीन सुचत राहिलं त्याच्या कृपेने आणि नवीन सादर करत राहिलो. असं खूप कमी होतं. खूप भाग्यवान लोकांना असं होतं की त्यांचा जो छंद आहे तोच त्यांचा व्यवसाय चांगल्या अर्थाने करिअर असं आपण म्हणू. तर हा योग माझ्या बाबतीमध्ये आला. मी सुदैवी मानतो स्वतःला. संदीप, तुमच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामधली भाषा ही खूप साधी आणि सरळ, कुणालाही समजेल अशी असते. असं म्हणतात की खूप कठीण असतं सहज आणि सोपं लिहिणं. तर तुम्ही असं काही ठरवलेलं का जेव्हा कविता सुचायला लागल्या तेव्हापासून की आपण सर्वांना समजेल अशाच भाषेत काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे, काहीतरी सांगायला हवंय? आणि तुमची अशी एखादी पहिली कविता आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल की ज्याच्यावर चाहत्यांनी अगदी मनापासून प्रेम केलं. वसंत बापटांचं एक खूप सुंदर वाक्य होतं की कवीला शैली असू नये,
कारण कविता म्हणजे मला असं वाटतं की कविता हे तुम्ही जगताना जे तुमच्याकडनं सहजस्फूर्त उद्गार येतात त्या उद्गारांची कविता होते. आणि आपण काही सारखे गंभीर चेहरा करून बसत नाही किंवा आपण सारखी टिंगलटवारी करत नाही. आपले जसे जगण्याचे मूड आहेत तसे कवितेचे सुद्धा मूड असतात. तर त्यामुळे ठरवून एकाच प्रकारे लिहिणं हे मला थोडंसं अनैसर्गिक वाटतं. आणि म्हणून कदाचित बालकवितासुद्धा लिहिल्या गेल्या किंवा एवढंच ना एकटे जगू किंवा दिवस असे की कोणी माझा नाही किंवा आताशा असे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते यासारख्या कविता लिहितानाच एकीकडे लव्ह लेटरसारखी कविता लिहिली गेली. नसं तेसं घरी तू जेव्हासारखी रोमॅन्टिक कविता लिहिली गेली. एक वेगवेगळ्या प्रकारचं जे लिहिलं जातं ते मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जीवनाशी जर का समरसून वागलात त्याच्याशी साहचर्य ठेवलं तर वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला सुचत जातं. सहज सोपं लिहिणं हे खरंच अवघड आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण मुद्दामून सहज सोपं लिहिता येत नाही, जसं मुद्दामून दुर्बोधसुद्धा लिहिता येत नाही. कुठल्याही गोष्टीचा आव आणला की लगेच कळतो. त्यामुळे कविता जशी सुचते तशी येऊ द्यावी. मला जशा सहज सोप्या कविता सुचल्या तशा अनेक काय म्हणतात की पुस्तकामध्ये तुम्हाला आढळतील की थोड्याशा वेगळ्या शैलीच्या आहेत की ज्या कवितेचा जो अभ्यासक आहे किंवा वाचक जाणीवपूर्वक जो कवितांचं वाचन करतो त्याला भावतील अशा काही कविता आहेत ज्या कदाचित स्टेजवरनं मला वाचता येणार नाहीत किंवा सामान्य माणसांना त्या पटकन त्यांच्याशी त्यांची तार जुळणार नाही त्या कवितांशी. पण अशाही कविता लिहिल्या गेल्यात. अगदी सुरुवातीची कविता मला एक आठवते. आता पत्र हा प्रकार आपल्याकडनं थोडासा बाद झालेला आहे. आपण जास्त ईमेल म्हणा किंवा आता व्हॉट्सॲप किंवा यातनंच आपण जास्त संवाद साधतो. परंतु अगदी माझ्या 10वीमध्ये वगैरे केलेली कविता आहे मला वाटतं आणि ती त्यावेळेला एका स्पर्धेमध्ये म्हटली आणि ती बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचली होती. पत्रावरची कविता आहे. त्यातल्या काही कडवी वाचतो मी की हे असंच मला वाटत होतं आणि ते तसंच बाहेर आलं आणि ते तसंच बाहेर आलं म्हणून मला असं वाटतं की कदाचित आपल्याला ते जास्त जवळचं वाटत असेल तुम्हाला. की झरझरणाऱ्या लेखणी संगे झरझर विचार धावत येतील, झरझरणाऱ्या लेखणी संगे झरझर विचार धावत येतील, आवाजावीण शब्दा वाचून खूप काही सांगून जातील. हसू आसू हर्ष माया हृदयामधल्या कातर छाया ज्याच्यामधून वाचता वाचता सही सही समजून जातील. किती दिवस कागद घेऊन लेखणी हलवत बसलोय, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. पत्र कसं पाझरणाऱ्या झऱ्यासारखं मूर्त हवं, हात लावता सतारीच्या झंकारापरी आर्त हवं. पत्र कसं काचेसारखं आरसपाने निर्मळ हवं, पारदर्शक पत्र कसं जसं घडलं तसं हवं. थोड्याशा धीराचं थोड्याशा मायेचं हसवणारं रिझवणारं असं काही डोक्यात आहे, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. पत्र म्हणजे लिहिणाऱ्याच्या स्पंदनांची नोंद हवी, एका एका श्वासाची वाचणाऱ्याला जाण व्हावी. पत्र म्हणजे कुशीमधल्या उभेसारखं बोलकं हवं, लेखणीमधनं हृदय लिहून पाकिटातून धाडून द्यावं. वाचता वाचता हसू यावं, थांबून मध्ये सुस्कारावं. जीवन तसा बडबडणारा एक कागद लिहितोय, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. पत्र म्हणजे कुशीत घेऊन थोपटणारी आजी हवी, आजोबांची गोधडीतली स्वप्न देती गोष्ट हवी. पत्र म्हणजे सरसरणारा तडतडणारा वळी व्हावा. पत्र म्हणजे शब्दांमधून आतड्याचं पीळ हवा. परत परत वाचावेसे, शांत झोप लागावेसे, समाधानी खुशालीचे काही लिहू बघतोय, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. तर ही अगदी सुरुवातीच्या काळामधली लोकांना आवडलेली कविता होती. संदीप, आत्ता मगाशी जसा उल्लेख झाला की तू वेगवेगळ्या धाटणीच्या कविता लिहिल्या. म्हणजे एका बाजूला नामंजूर म्हणजे वेळ पाहुणी खेळ मांडणे नामंजूर म्हणतो, की दुसऱ्या बाजूला मी मोर्चा नेलाय नाही, किंवा मग मी पायी रुतल्या कातांवरती चिडतो, तू त्याच घेऊन नक्षी मांडत बसतो. पण तुझं व्यक्तिमत्व कसं आहे, तू नेमका कसा आहेस, म्हणजे या वेगवेगळ्या धाटणीमधला संदीप खरे कसा आहे आणि संदीप खरे कसा घडत गेला. म्हणजे एका बाजूला इंजिनिअरिंग करायची आणि मग ते सोडून पुन्हा कवितेकडे जायचं. संदीप खरे नेमका कसा कवितेतला आहे? मला जगायला खूप आवडतं, जगण्यावरती प्रेम करायला खूप आवडतं. इतकं काही आजूबाजूला आपल्या पसरलेलं आहे. निसर्ग तर आहेच, पण माणसाने इतकं काही काही निर्माण करून ठेवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आयुष्य जे काही रोज तुमच्याकडे घेऊन येतं ते तर फारच फॅन्टॅस्टिक आहे. मला असं वाटतं की कलाकार हा 2 ठिकाणी कायम असतो.
म्हणजे नदीमध्ये पोहणारा माणूस तोच असतो आणि काठावरून स्वतःकडे बघणारा माणूस तोच असतो. तर जगताना त्या त्या क्षणाशी समरस व्हायला मला खूप आवडतं. म्हणजे आता कदाचित स्टेजवर मी जो दिसतो त्याच्यावरनं मला काही जण थोडासा गंभीर समजत असतील किंवा स्पष्टच बोलायचं तर थोडंसं शिष्ट समजत असतील, मे बी, माहिती नाही मला. पण याच्या पलीकडे आपण जसे घरी आहोत तसेच म्हणजे कलाकार म्हणल्यानंतर तो अगदी लगेच काहीतरी डोक्यावर त्याच्या किंवा मागे असं तेजोवलय असतं वगैरे असं काहीच नाही. जसे आपण सगळे घरी वावरतो की टिंगलटवाळी करतो, नकला करतो, विडावून दाखवतो, तसंच रडतो सुद्धा, दुःख होतं आपल्याला. पण या सगळ्याकडे मला छान बघायला आवडतं, त्याच्याशी समरसून जायला आवडतं या सगळ्या गोष्टींकडे. आणि मग असा एक स्वभाव नाही आहे. हां, असं थोडंसं ढोबळमानाने सांगता येईल की मगाशी मी जसं म्हणलं तसं की अंतर्मुख आहे, पण याचा अर्थ कुठेतरी सारखं खिडकीबाहेर नजर लावून बसलेला असतो असंही नाही आहे. आणि हे सगळं करण्याची गरजही नाही आहे असं मला वाटतं की तुम्हाला जो ध्यास आहे ते तुमच्या आतमध्ये चालूच असतो सारखं. त्यासाठी बाह्य ड्रेपरीची, कॉस्ट्युमची तशी काही आवश्यकता लागत नाही. तर मी हा सगळा आहे ज्या कवितेत जो मी व्यक्त झालो आहे तो सगळा मी थोडासा आहे असं मला वाटतं. संदीप, तुझ्या कवितांमुळे खूप मोठा वर्ग पुन्हा एकदा कवितेकडे वळला, कविता वाचायला लागला, बघायला लागला. आणि त्याचबरोबर तुझ्या बालकविता हा सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण पुन्हा एकदा घराघरांमध्ये मराठी गाणी यायला लागली, बालकविता गायला जाऊ लागल्या. तर याची सुरुवात कशी झाली, बालकविता कसा लिहायला लागलास आणि त्याचेही कार्यक्रम व्हायला लागले, तर तिथून येणारा रिस्पॉन्स काय आहे, त्या वयोगटाकडून येणारा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स इतका सुंदर आहे की मला असं कायम मी भाग्यवान वाटतो काही बाबतीमध्ये. आणि काही माणसांची कुंडली जशी असते आणि तशी कवितांची आणि गाण्यांची सुद्धा कुंडली असते. तर अगोबाई ढगोबाई हे गाणं काय किंवा तो अख्खा अल्बम काय किंवा ते पुस्तक काय, त्याची कुंडलीच चांगली आहे, त्याची पत्रिकाच चांगली आहे असं मला वाटतं. आता या कार्यक्रमाचे या अल्बमचे ते पण असंच होतं की जेव्हा बालकविता लिहायची ठरली, आता मी 4थीत कविता लिहिली पण त्यावेळेला सुद्धा कधी बालकविता लिहिली नव्हती. कारण बालकविता लिहिणं हे खूप अवघड काम आहे जास्त. कारण आता तुम्ही सगळे मोठे जे आहात हे कदाचित सौजन्य म्हणून काही ऐकून घ्याल किंवा अगदीच कसं तोंडावर नावं ठेवायची, पण लहान मुलांकडे दयामाया नाही, ते अतिशय क्रूर असतात त्या बाबतीमध्ये. मग तुम्ही समोर लहान मुलं आहेत आणि तुम्ही काही सादर करताय तर त्यांना याचं कौतुक नसतं तुम्ही छंदात लिहिले आहे का, वृत्तात लिहिले आहे का, तुम्ही मालकंसमध्ये चाल केली आहे का, भूपमध्ये चाल केली. त्यांना आवडतं आहे का नाही आवडतं एवढाच क्रायटेरिया असतो. आणि ते जर का नाही आवडलं तर ते उठतात आणि निघून जातात. तर त्यांना धरून ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांची त्या वयातली जी संवेदनशीलता आहे किंवा चौकटी बाहेर हे लोक जे विचार करतात हे आपण पुढे पुढे जेव्हा निब्बर होत जातो ना तर खूप चौकटीत विचार करायला लागतो. तर त्यांच्याशी ते साधर्म्य साधणं, त्या प्रकारच्या विचारांनी साधर्म्य साधणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून त्या बालकविता मी लिहीन असं कधी वाटलं नव्हतं, मला ती अवघड गोष्ट वाटते कायम. पण प्रवासाला जाताना एक दिवस मला अगोबाई ढगोबाई या ओळी सुचायला सुरुवात झाली. तसं वातावरण होतं सगळं. आणि मग मोबाईलवरतीच मी ते टाईप करून मला स्वतःला पाठवत होतो, बायकोला मेसेज करत होतो. तर बायकोने वाचलं आणि मला ती बालकविता वगैरे अशी वाटलीच नाही. मला त्यातला नाद फार आवडला शब्दांचा. म्हणजे कविता आहे ना, अनेक प्रकारे तुम्ही आनंद घेऊ शकता. काही काही कविता या आशयाने आवडतात, काही विषयाने आवडतात, काहींची शब्दकला फार सुंदर असते, काहीचा साऊंड फार सुंदर असतो कवितांचा किंवा त्या शब्दांचा साऊंड फार सुंदर असतो. तर मला ते जे अगोबाई ढगोबाई लागली ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला उन्हाची धार, तर ते असे जे शब्द येत होते ना मला अशी खूप मजा वाटत होती, खूप गंमत येत होती मला. म्हणून ते लिहून काढलं. आणि ते लिहून झाल्यानंतर फेअर केली आणि एक दिवस कार्यक्रम चालू असताना सलीलनी बघितली होती. ती म्हणलं हे चांगलं आहे, चाल लावू यायला. मग आम्ही चाल लावली त्यांनी आणि मग आम्ही दोघांनी म्हटली. तर त्याला पहिल्यांदाच वंशमोर आला आणि फक्त मुलांना नाही तर मोठ्यांनी पण जास्त ते गाणं खूप पोचलं. सगळी मोठी माणसं आतमध्ये खरं तर लहान असतात, शिकून आपण आपल्याला मोठं करत असतो, कधी कधी विनाकारण करत असतो. तर अगोबाई ढगोबाईची आमची जी कॅप्शन होती ती हीच होती की पोरांसाठी आणि थोरांमधल्या पोरांसाठी. तर ती कविता खूप आवडली. आणि मग जेव्हा असं कळलं की किंवा जेव्हा असा विचार आला की आता एक बालगीतांचा संग्रह करू, नाही बाबा मी म्हटलं
सलीलला मी म्हटल्याचं आठवतंय मला असं वाटत नाही मी इतकं चांगलं लिहितो की मी लहान मुलांसाठी लिहू शकेन. तो म्हणला प्रयत्न कर. आणि मग मी लिहायला बसलो, पण माझी अडचण अशी होती, मला ती सांकेतिक बालगीतं लिहायची नव्हती. कारण लहान मुलांना आपण फार लहान समजतो, विशेषतः आत्ताची लहान मुलं तर फार मोठी आहेत असं मला वाटतं. आपण आपलं त्यांना काहीतरी तोंडावरती उत्तरं फेकतो, त्यांना गप्प करतो. अगदी म्हणजे त्या एका कवितेमध्ये पण आहे, मी पप्पाचा ढापून फोन केले 102, हॅलो हॅलो बोलतोय कोण. त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर ते लहान मुलाला भेटतात आणि शेवटी जेव्हा देव त्याला येतो फोनवरती, तेव्हा तो देवाला असं म्हणतो की आता तू भेटलाच आहेस तर एक काम कर, माझे आजोबा तुझ्याकडे आलेत, त्यांना फोन दे. कारण त्याला घरी कदाचित सांगितलं आहे की तुझे आजोबा देवाकडे गेलेत आणि याच्यावरती त्याचं तोंड गप्प केलं आहे, पण त्याच्या मनात काही ते आजोबा गेलेले नाहीत, त्याच्या मनात ते चालू आहे. आणि म्हणून जेव्हा देव त्याच्या फोनवरती येतो तेव्हा पहिली गोष्ट तो खाऊ नाही मागत, खेळणी नाही मागत. तो म्हणतो की देवा, की कालच सांगत होता पप्पा तिकडे आलेत आमचे आप्पा, एकतर त्यांना धाडून दे किंवा फोन जोडून दे. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. त्यांना म्हणावं येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. तर हे बाहेर आलं त्या बालगीतामधनं. तर मी म्हटलं तसं की मला सांकेतिक लिहायचं नव्हतं आणि मग एक दिवस मी सगळं टेन्शन बाजूला ठेवलं. म्हटलं हे बालगीत होऊ दे न होऊ दे, आपण लहान मुलांविषयी लिहायचं, आपल्याला जे वाटतं ते आपण लिहायचं, त्याची कॅटेगरी नंतर ठरेल. आणि म्हणून ती टिपिकल बालगीतं न होता लहान मुलांच्या भावविश्वातली गाणी झाली सगळी. आगोबाई डगोबाईच्या आठवणी ज्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारच्या आठवणी आहेत. त्यातल्या अनेक कविता जर का तुम्ही बघितल्यात तर या टिपिकल मुलांसाठी असतात, तशा नाही आहेत की हा बंगला उभारला आहे, परीच्या पंखावरनं हिंडायला गेलो आहे, अशा त्या कविता नाही आहेत. तर त्या कुठेतरी मोठ्यांना सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी करून देणार आहेत. तुमची परवानगी असेल तर त्यातली एक कविता मी सादर करतो. आता बघा, या कवितेचं शीर्षक आहे स्पायडरमॅनची बायको. तर त्या लहानपणापासून खूप वाचलेत ना, कॉमिक्स वाचले, स्पायडरमॅनचे पिक्चर बघितलेत. तर एक दिवस प्रश्न आला डोक्यामध्ये की स्पायडरमॅन सुपर हिरो ठीक आहे, त्याच्या बायकोचं काय? नाही म्हटलं तरी या सुपर हिरोच्या बायका ज्या असतात यांना वैताग येत असणार घरी. तरी बायकोची कैफियत आहे ती या कवितेमध्ये मांडायचा प्रयत्न केला होता. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. अहो कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट आणि घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही. घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हटली, एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. झब्बा नको, सूट नको, कसली म्हणून हाऊस नाही. आणि कसला मेला आचरट ड्रेस, तसेच जातात भटकायला. आता तो कॉस्ट्यूम एवढा तंग आणि एवढा असा ऑड आहे, तो बघून आपल्याला सवय झाली ती गोष्ट सोडा, पण कसला मेला आचरट ड्रेस, तसेच जातात भटकायला. दाढी नको, आंघोळ नको, उठून लागतात लटकायला. स्पायडरमॅनची बायको म्हटली. आणि स्पायडरमॅन वहिनींचं म्हणणं आहे खरं या कवितेत, पण बहुसंख्य महिलांचं हे म्हणणं असतं बघा, ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. उत्सव मूर्ती बाजूला आणि यांच्यासमोर लागतात रांगा. स्पायडरमॅनची बायको म्हटली, पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. आणि पोरांनाही ऑडच होतं, एकदा शाळेत गेले होते. पोरांनाही ऑडच होतं, एकदा शाळेत गेले होते. मास्तर समोर जाळं टांगून उलटं लोंबून बसले होते. स्पायडरमॅनची बायको म्हटली. पण हे असं जरी असलं तरी बघा, शेवटी एक नवरा म्हटल्यानंतर एक मूलभूत कौतुक असतं, काळजी असते. तशी यांना पण आहे. आता यांचे यजमान जे आहेत त्यांचं तर प्रोफेशन भलतंच रिस्की आहे बघा. घरात मी 24 तास, बाहेर आहे वाऱ्यावर.
घरात मी 24 तास, बाहेर आहे वाऱ्यावर, घरी परत येईस तोवर जीव नसतो थाऱ्यावर. अहो लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, आणि समजा डिंक संपला तर. आणि जाणीव पण आहे की खरं सांगू बोलते याना, पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते याना, पण मग येते माझीच कीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे अन अशी मी, नातं आमचं धाग्याचं. असे अन अशी मी, नातं आमचं धाग्याचं. सोसायचं झेलायचं तरी सुद्धा भाग्याचं. एक मात्र आहे बरं, या शेवटच्या दोन वही फार महत्त्वाच्या आहेत, की एक मात्र आहे बरं बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं बाहेर जेव्हा काहीच नसतं. आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिकटून बसतं. स्पायडरमॅनची बायको म्हटली. संदीप, 2 प्रश्न क्लब करून विचारतो. पहिला प्रश्न म्हणजे जसा रायटर्स ब्लॉक असतो तसा पोएट्स ब्लॉक असतो का, आणि अशा प्रकारे रुसलेल्या शब्दांची सुद्धा काही कविता बनते का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे जसा नामंजूर कविता संग्रह आहे त्यातल्या कविता पाहताना, वाचताना, ऐकताना, खास करून नामंजूर, मला सुरेश भटांच्या गझलांचा सुद्धा विचार मनात येतो. त्यामुळे कधी गझल हा प्रकार ट्राय करावा असा वाटला? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की गझल हा माझा अतिशय लाडका प्रकार आहे. मी अनेक गझल लिहिलेले आहेत. आणि जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही गझल आहे. त्याच्यानंतर आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. तर मला असं वाटतं मी अगोदर ऐकवतो आणि मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. ठीक आहे. हे बघा. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. गझल म्हणल्यानंतर जरा असं थोडं गौर फरमाइएगा. आपकी दास्तान का जनाब. असं आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. बघा म्हणजे आपण घरी येतो ऑफिसमधनं आणि किल्ली रुमाल वगैरे काढून ठेवल्यावर काही राहिलं नाही ना असं म्हणून चाचपायला सुरुवात करतो. तसं आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. नेमके ते हरवले, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी आयुष्यामध्ये येऊन गेलेली ती तिच्यावरचा हा शेर आहे. बघा गझलचं मुळात एक असं व्यवच्छेदक लक्षण आहे की गझल म्हणजे गीतासारखा समान त्याला एक धागा नसतो किंवा एक गोष्ट, एक स्टोरी नसते. प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयावरती असू शकतो, किंबहुना तसं असणं अपेक्षित आहे ते. तर हा पुढचा शेर बघा की त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा. आणि नको म्हटले तरीही मी जगाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि दाद अनेक प्रकारची मिळते. शिट्ट्या वन्स मोर, एक दाद अशी मिळाली भाग्याने. नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला. गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला. ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो. ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती. मगाशी प्रश्न होता की आपण उगाच आपलं फार ऑब्झर्वेशन करतो, आपण नक्की कसे आहोत. शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती. हरवलो हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. की काय हे आयुष्य माझे, काय ही थट्टा तरी. आयुष्यातली विसंगती बघा.
काय हे आयुष्य माझे काय ही थट्टा तरी, मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो. आणि आपण सुख मिळावं म्हणून रात्रंदिवस आटापिटा करतो, झटतो. त्या सुखावरचा शेर आहे शेवटी. आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. की मी सुखाला पाळले बांधून दारी माझिया. माझ्या हुकमात पाहिजे सुख, मी म्हणेल तेव्हा आलं पाहिजे. मी सुखाला पाळले बांधून दारी माझिया, ते सुखाने झोपले, मी गस्त द्याया लागलो. आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो. तर फार लाडका प्रकार आहे गझल माझा. आणि अनेक गझल लिहून झालेल्या आहेत. इर्शाद नावाचा आमचा जो कार्यक्रम आहे, मी आणि वैभव जोशी सादर करतो, त्यात अनेक गझल पण मी सादर करत असतो. आणि तो पहिला प्रश्न जो आहे की हो, असा ब्लॉक असतो आणि असा ब्लॉक फार आवश्यक आहे असंही मला वाटतं. मुळात लोक कवी म्हणून ओळखता येतं, आता मला दर महिन्याला 4 तरी कविता लिहायला पाहिजे असं दडपण घेऊच नये या मताचा मी आहे. आणि असं होतं की 3-3 महिने 4-4 महिने एकही ओळ सुचत नाही, नुसतंच आपलं ढग दाटून येतात, पाऊस काही पडत नाही. पण ती फेज आहे, ते व्हायला पाहिजे, ते होतं. आणि त्यावेळेला असं फार डेस्परेट होण्यात काही अर्थ नसतो की आता नाही सुचत आहे, काय करू. छान जगत राहावं. आणि जगण्यामधनं मी जसं म्हटलं की त्या विहिरीमध्ये जर का ते झरे आहेत जगण्याचे, ते साठले नाहीत तर तुम्ही पंप लावून किती उपसणार आहात. फक्त थोडे झरे पण साठवून द्यायला पाहिजेत. आणि मग त्यासाठी हा ब्लॉक आहे तो फार आवश्यक आहे. आणि सारखं स्वतःच्याच कविता लिहून काढणं, फेअर करणं किंवा वाचणं, याच्यापेक्षा मला असं वाटतं की तरुण मुलं माझ्याकडे येतात, मी त्यांना सांगतो की खूप नका सिरियसली घेऊ स्वतःचं लिहिणं एवढं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की 99 वाचावं आणि 1 लिहावं. ते संस्कार जे आहेत ते खरं तुम्हाला कुठल्याही उस्तादापेक्षा वाचण्याचे संस्कार जे आहेत ते तुमची अंतर्दृष्टी जास्त विकसित करतात. ते तुम्हाला सांगतात की कविता चांगली आहे, वाईट आहे. म्हणजे कसं आहे की ती फेसबुकवरती पोस्ट केल्यानंतर तुमचं जर का मित्रपरिवार मोठा असेल आणि त्याला 500 लाईक्स आलेत की यू आर वंडरफुल, यू आर जिनियस, तरीसुद्धा मला कळलं पाहिजे की मी घाणेरडं लिहिलं आहे किंवा हे सामान्य आहे. तर याच्यासाठी चांगल्या कवींचं चांगलं वाचणं, चांगल्या लेखकांचं चांगलं वाचणं, बघणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि रायटर्स ब्लॉकमध्ये या गोष्टी तर अगदी प्रकर्षाने कराव्यात की नाही मला सुचत आहे म्हणून उदास होऊन बसण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हो, रायटर ब्लॉक येतो आणि तो आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि याच्या उलटही होतं, दिवसाला 4-4 कविता पण सुचतात. एकदा तर मला आठवतं आहे चंद्रकोरीच्या कविता म्हणून मी लिहिल्या, छोटे मोठे तुकडे होते कवितांचे. तर खरोखर रात्री 9:15 वाजता आमच्या इथे खाली मी फिरत असताना चंद्रकोर दिसली. पहिला तुकडा सुचला, लिहायला बसलो आणि मला आठवतं आहे पहाटे 3:15-4 पर्यंत काहीतरी लिहित होतो मी. तर 40 छोटे मोठे तुकडे माझे त्या एका रात्रीमध्ये लिहून झाले. असंही होतं, कवितेचा पाऊससुद्धा भलताच बेभरोशी असतो असं पण म्हणता येईल आपल्याला. संदीप, आपण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतोय, पण प्रेमकविता ज्या म्हणजे तुझ्या कवितांपैकी ज्या सगळ्यात गाजल्या असतील तर त्या प्रेमकविता, आणि मग ती कसे सरतील सै ही कदाचित सगळ्यात प्रसिद्ध कवितांपैकी एक असेल, तर ती ऐकवावंस तू असं वाटतं. मी असं म्हणेन की तू प्रेम कविता खूप लिहिल्यास आणि तुझ्या कवितांमुळं अनेकांनी प्रेम केली त्यांचा आधार घेऊन. तर तू प्रेम करताना कुठली कवितेचा आधार घेतला होतास, तर ती कोणती कविता होती जी सोनियाला खूप भावली? आता झालंय असं की मुळात तिच्यावर कविता करण्यापूर्वीच ती मला ओळखत होती की मी कविता करतो. आणि प्रेमकविता नाही पण कविता वाचून तिला माझ्याविषयी प्रेम वाटायला लागलं होतं असं पण म्हणू. ती प्रेमकविता नव्हत्या, त्या वेगळ्याच कविता होत्या. पण हा, तिच्यावरच्या कविता नंतर ज्या लिहिल्या गेल्या माझ्याकडनं, तर अर्थातच कसे सरतील सय ती त्यातली कविता आहे. खूप कमी वेळा असं होतं की जसं त्या कवितेत लिहिलं आहे तसंच्या तसं मी ते प्रत्यक्ष बरोबर तीच सिच्युएशन त्याच जागी आहे. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींचं मिश्रण होत असतं त्याच्यामध्ये. पण हे खरोखर ज्यावेळेला मी वापीला होतो, पुण्याच्या बाहेर होतो आणि सोनिया इकडे होती, लग्न व्हायचं होतं आमचं, तर त्यावेळेला सुचलेली कविता आहे. त्याचं एक कडवं ऐकवतो. मला काही नवीन कविता पण
ऐकायला आवडतील तुमची परवानगी असेल तर. त्यामुळे ज्या बऱ्याच वेळा म्हणलात त्याची फक्त झलक ऐकवतो. कसे सरतील सै माझ्या विनदीस तुझे सरताना आणि सांग सलतील ना. गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रीते रीते मन तुझे उरे. ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे खोल खोल कोण आत झुरे. आता जरा आई मी तुझी माझी व्यथानी सोसताना सुखावून हसशील ना. गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसुम चिडीचुप सुनसान दिवा. आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच नभातून गोरा चांदवा. चांदण्याचे कोटी कण आठवांचे ओले सण रोज रोज निज भर भरतील ना. गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. वा वा वा. बरं संदीप, असं आहे की तुझे कार्यक्रम खूप होतात, लोक त्याचा खूप आनंद घेतात, पण काही वेळेला असं होत असेल की कवीला की त्याला भावलेल्या कविता ज्या तो त्या मंचावरून म्हणजे सादर करत नाही पण त्या खूप भावलेल्या असतात. तर मला असं वाटतं की या निमित्तानं तुला जर अशी एखाद दुसरी कविता जर आम्हाला ऐकवता आली तर ती महाराष्ट्रापर्यंतही जाईल की ह्या तुझ्या आवडत्या कविता आहेत म्हणून. ठीक आहे, एक कविता मी सादर करतो. या कवितेचं शीर्षक आहे लोकमान्य टिळक. तर तो किस्सा फार प्रसिद्ध आहे, आपल्याला माहितीच आहे की मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाहीत. आणि त्याच्यानंतर जेव्हा गुरुजींनी त्या अन्याय केला तेव्हा पुढची गोष्टही फार कमी जणांना माहिती असते. तेव्हा टिळकांनी ती शाळा सोडून दिली होती की मला असे गुरुजी नकोच आहेत मुळात, ज्यांना सत्तेची कदर नाही. तर हे सगळे संदर्भ आहेत. आणि आता एका वेगळ्या गोष्टीकडे ही कविता निर्देश करते बघा. टरफले उचल असे सांगताना टरफले उचल असे सांगताना गुरुजींना तरी काय ठाऊक की लोकमान्य टिळक आहेत. टरफले उचल असे सांगताना गुरुजींना तरी काय ठाऊक की लोकमान्य टिळक आहेत. अन्यथा नादालाच लागले नसते ते, अन्यथा नादालाच लागले नसते ते. आणि हे तरी त्यांना काय ठाऊक, आणि हे तरी त्यांना काय ठाऊक की अजून काही दशकांनी शाळेतच काय पण देशातही कोणी टरफलं उचलणार नाही म्हणून. आणि हे तरी त्यांना काय ठाऊक की अजून काही दशकांनी शाळेतच काय पण देशातही कोणी टरफलं उचलणार नाही म्हणून. आता तर टरफले उचल हे साधे वाक्यही ठरू शकते जात पात वर्ग धर्म यांच्या असंतोषाचे जनक. आता तर टरफले उचल हे साधे वाक्यही ठरू शकते जात पात वर्ग धर्म यांच्या असंतोषाचे जनक. तुमच्या असंतोषाची आता गरज नाही टिळक, तुमच्या असंतोषाची आता गरज नाही टिळक. इथे साऱ्यांचेच हक्क आता जन्मसिद्ध झाले आहेत. इथे साऱ्यांचेच हक्क आता जन्मसिद्ध झाले आहेत. आणि जाता जाता टिळक असेही पहा की गुरुजींनी अन्याय केला म्हणून तुम्हाला शाळा सोडायला परवानगी दिली असती का आत्ताच्या काळात गंगाधर टिळकांनी. गुरुजींनी अन्याय केला म्हणून तुम्हाला शाळा सोडायला परवानगी दिली असती का आत्ताच्या काळात गंगाधर टिळकांनी. सत्याचे इतके निर्भय खटाटोप जमले आणि परवडले तरी असते का आत्ताच्या काळात. फार तर म्हणाले असते शाळा सोडून काय होणार, आता तर देश सोडायची वेळ आली बाळ. तर हे अशाही प्रकारे कधी कधी मी तशा अर्थाने घे विषय की त्याच्यावर लिही कविता असं होत नाही. मुळात प्रवृत्तींविषयी लिहायला मला आवडतं की एक कविता सादर करतो की आपली जी प्रवृत्ती आहे म्हणजे आपली म्हणजे बहुतेक जणांची आपल्या, तर ही पण गझल आहे. मगाशी गझलचा विषय निघाला होता पण थोडी वेगळ्या धाटणीची गझल आहे की आपण जे संकुचित जगतो
संकुचित विचार करतो, भरभरून नाही. चाकोरीमध्ये जगताना एक प्रकारचा कंटाळा येतो आणि हा कंटाळा जावा म्हणून आपण फार प्रयत्न करतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून. तिथून कवितेची सुरुवात आहे, पण सगळं भाष्य आहे ते आपल्या प्रवृत्तीवरती आहे. बघा, ती कविता अशी आहे: दाढी काढून पाहिला अन दाढी वाढून पाहिला, दाढी काढून पाहिला अन दाढी वाढून पाहिला, चेहरा कंटाळवाणा, चेहरा कंटाळवाणा, पण अबाधित राहिला. दाढी काढून पाहिला, दाढी वाढून पाहिला. आणि वसूल करण्याची कशी वृत्ती असते की मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळलो. काय काय असतात बघा, पहिल्या 5 मिनिटात कळतं की काय खरं नाही सिनेमाचं, पण मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळलो, फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला. दाढी काढून पाहिला. आणि प्रेम करतात ना, प्रेमपत्र लिहितात, त्याच्यामध्ये सुद्धा हिशोब बघा: 4 मिळता 4 लिहिली, ना कमी ना जास्तही, प्रेमपत्रांनाही कागद, प्रेमपत्रांनाही कागद, रद्दीचा मी शोधला. दाढी काढून पाहिला. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा हिशोब कसा की आपले गुरु सांगितलेले असतात, ते गुरुनी सांगितलं असतं, बाबा रे रोज एक 10 मिनटं जप कर. तर त्यांनी 10 मिनटं सांगितलं म्हणजे 10च मिनटं, घड्याळ लावून 10 मिनटं, जणू काही 11वं मिनिट उजाडलं, पापच लागेल बहुतेक. नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी, नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी किलो अन ग्रॅमवरती मोक्ष मोजून घेतला. दाढी काढून पाहिला, दाढी वाढून पाहिला. आणि पाप पुण्यांच्या संकल्पना कशा गमतीशीर असतात. आपल्या ट्रॅफिकचा संदर्भ आहे, सिग्नल असतो ना, त्याच्यामध्ये संदर्भ आहे: लाल हिरवे दीप येथे सिग्नल, पाप पुण्यांचे उभे, लाल हिरवे दीप येथे, पाप पुण्यांचे उभे, सोयीचा जो वाटला, सोयीचा जो वाटला, मी तोच सिग्नल पाळला. दाढी काढून पाहिला, दाढी काढून पाहिला, दाढी वाढून पाहिला, चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला, की भोगताना योग स्मरला, योगताना भोग रे. जिथे आहोत तिथे लक्ष नाही. सकाळी योगाला बसलो मॅटवरती की स्वयंपाकघरातनं वास काय येतात तिकडे लक्ष, आणि खायला बसलं की किती कॅलरी जात आहेत, उद्या किती करायला पाहिजे योगा, तिकडे लक्ष. तो भोगताना योग स्मरला, योगताना भोग रे, रामही ना झेपला, मज कृष्णही ना झेपला. दाढी काढून पाहिला, दाढी वाढून पाहिला. आणि किती आत्मकेंद्रित जगत असतो आपण. बघा, तुम्हाला हे अनुभव असेल, सुट्टीसाठी म्हणून आपण हिल स्टेशनवर जातो, तिथे काय घडतं: मी धुकेही पाहिले अन धबधबेही पाहिले, मी धुकेही पाहिले अन धबधबेही पाहिले, पण तरी मी शेवटी, पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला. दाढी काढून पाहिला, दाढी वाढून पाहिला. संदीप, कवितेबरोबर मध्यंतरी एक अभिनय पण तू केलेला दिसतो की एक मैत्री किंवा सखा नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये तू अभिनय केलेला. ते अभिनयाकडे जावं कसं वाटलं आणि मग ते अर्धवट का सोडलं? त्याच्यात पुन्हा काही करिअर करावं असं तुला वाटलं नाही का? अभिनयाचं असं आहे की मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका लिहिलेल्या आहेत, बसवलेल्या आहेत. नंतर बसवलेला म्हणजे बसवलेला नाही आहे, काम केलेलं आहे. तर हे आवड त्याची खूप आहे. पण मी फार लवकर नोकरीला लागलो आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी मागे पडत गेल्या. कविता हा माझा मूळ ध्यास आहे, मूळ पिंड माझा कवीचा आहे. आणि
परफॉर्मर जो आहे माझ्यातला तो त्याच्यामुळे मी कविता वाचतो. फक्त माझ्या नाही, दुसऱ्यांच्याही मला वाचायला आवडतात. तर अभिनय जो विषय होता स्टेजवरती केला होता, पण कॅमेऱ्यासमोर मला करून बघायचं होतं, कारण त्याचं तंत्र खूप वेगळं आहे. आणि एक प्रेक्षक म्हणून मी खूप एक आपल्या नकळत अभ्यास होत असतो ना त्याचा, की एखादा ॲक्टर कशा प्रकारे मुवमेंट्स करतोय, कॅमेराकडे कसा बघतो आहे. तर हे सगळं कॅमेरासमोर करून बघायचं होतं. आणि मला आठवतं की बायोस्कोप नावाचा एक सिनेमा 4 डिरेक्टर्सनी 4 शॉर्ट स्टोरीज एकत्र करून तो सिनेमा केलेला होता. तर त्याच्यामध्ये मित्रा म्हणून फिल्म होती. तर त्या मित्रामध्ये विजय तेंडुलकरांची कथा होती, मित्राची गोष्ट, त्याच्यावर बेस होतं. आणि त्याच्यामध्ये माझी कविता होती. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी सिनेमामध्ये जे काम केलं ते रवी जाधवने तो दिग्दर्शित केला होता. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काम केलं. त्याच्यानंतर ठाकरे सिनेमामध्ये आत्ता मनोहर जोशींचा रोल केला होता. किंवा दमलेल्या बाबाची कहाणी हाच एक सिनेमा अख्खा, त्याच्यावरती तो दमलेला बाबा होता त्याचंही काम केलं होतं मी. तर भूमिका करायला आवडतात, छान आहे. म्हणजे सारखं सारखं आपण म्हणून जगत राहण्यापेक्षा मला वाटतं अभिनयाचा एक खूप चांगला फायदा आहे तुम्हाला, की तुम्ही नाही तेही तुम्हाला होऊन बघता येत असणार त्यावेळेला. तर ही आवड फार पूर्वीपासून आहे आणि अजूनही चांगल्या भूमिका ज्यावेळेला येतात त्यावेळेला करत असतो. मजा येते मला करायला. संदीप, खरं तर लोकांना ज्या कविता आवडतात त्या तुम्ही परफॉर्म करता, पण अशा बऱ्याचशा कविता असतात की ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, की ज्या मूळ भावना होत्या किंवा कवीला ज्या वाटतात की ह्या खरं तर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होत्या, परफॉर्मर म्हणून ठीक आहेत, तर त्याचं कधी वैषम्य वाटतं? आणि अशी कुठली कविता आहे का की जी तुला वाटत होती की ही यार पोचायला पाहिजे होती, ही लोकांना कळायला पाहिजे होती आणि ही नाही म्हणजे तितकीशी लोकांपर्यंत गेली? ज्या कविता परफॉर्म केल्या त्या कवितांनी माझी कधी निराशा केली नाही, किंवा चुकीच्या ठिकाणी शिट्टी वाजली आहे, चुकीच्या ठिकाणी लोक हसलेत, असं सुदैवाने कधीच झालं नाही. मग ती गद्य कविता वाचणं असू दे किंवा गाण्याच्या स्वरूपात आलेली कविता असू दे, त्याचं कधी मिसइंटरप्रिटेशन सुदैवाने झालं नाही लोकांकडनं. वैषम्य मला कसलं वाटतं की लोक अनेकदा फक्त ऐकायच्या मागे असतात, त्याचं मला वैषम्य वाटतं. तर मला एक जण असं म्हटलं होतं की तुम्ही कवितांचं परफॉर्मन्स करता ते मला आवडत नाही. मला कविता वाचण्याचा मेन उद्देश माझा असा आहे की मुळात कवितेकडे बघताना अरे बापरे कविता असं जे इम्प्रेशन आहे ते एवढं गंभीर व्हायची काही गरज नाही आहे. सगळ्याच कविता अशा की बाबा आता याचं काय, बाबा याचं काय अर्थ, अशा नसतात. सोप्या सोप्या कवितेपासून सुद्धा सुरुवात करता येऊ शकते आणि मग कुठल्याही गोष्टीची जशी तुम्हाला आवड निर्माण होते मग तुम्ही अजून त्याच्यामध्ये जास्त अभ्यास करता, जास्त खोल जायची इच्छा निर्माण होते तुम्हाला. कविता वाचून दाखवाव्यात यासाठी की लोकांनी पुस्तकातनं त्या वाचाव्यात आणि जे वाचून दाखवलं नाही तेही वाचावं. आणि यासाठी पुस्तकं आहेत. तर पुस्तकामध्ये जेव्हा लोक कविता वाचत नाहीत त्याचं मला वैषम्य वाटतं. की एखाद्या कवीची तुम्हाला एक कविता आवडली तर त्याची दुसरी बाजूही तुम्ही उत्सुकतेने तपासून बघायला पाहिजे, उत्सुकता दाखवली पाहिजे. आणि म्हणून आता मी संदीप खरे यूट्यूब चॅनल जे आहे तर त्याच्यावरून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की काळजामधलं काही असं मला जे एक डोक्यामध्ये प्रकल्प आहे माझ्या, की अनेक कवींच्या मागे पडलेल्या काही कविता आहेत की ज्या मला लोकांपुढे आणायला आवडतील. की मराठी भाषेचं वैभव एवढं आहे, इतक्या विविध प्रकारे हे सगळं पसरलेलं आहे. तर हे माझं इंटरप्रिटेशन, कवितेचं एक असं ठराविक इंटरप्रिटेशन कोणाला करता येत नाही, पण मला जे काही वाटतं त्या कवितेविषयी ते सांगून ती कविता वाचायला, लोकांपर्यंत पोचवायला मला खूप आवडेल. याच्यामध्ये माझ्याही कविता असतील, पण इतर माझ्या आवडत्या कवींच्या सुद्धा खूप कविता याच्यामध्ये मी सादर करीन. वैषम्य मला याचं वाटतं की लोकांनी पुस्तकं ही खूप जास्त प्रमाणात वाचली पाहिजेत. आणखी एक संदीप विचारायचं होतं की तू खरं तर म्हणजे 2004-05 या काळामध्ये ज्यांनी तुझे कार्यक्रम बघितलेत तर तू त्या काळातला महाराष्ट्रातला कुमार विश्वास होतास. म्हणजे इतकं कविता तू सादर करायचास, लोकांमध्ये असायचास. आता एक वेगळ्या अर्थानं हिंदीमध्ये खूप सारे लोक परफॉर्म करतात. म्हणजे रेखतासारखा प्लॅटफॉर्म आहे, कुमार विश्वास किंवा त्यांचे काही सहकारी मुशायरे वगैरे करतात. तर मराठीमध्ये हे का नाही होऊ शकलं असं वाटतं? स्टेजवरनं कविता सादर करताना 2 गोष्टींचं भान ठेवावं असं मला वाटतं. एक म्हणजे सतत लोकांचा अनुनय करू नये
पण याचा अर्थ लोकांकडे पाठ फिरवून काहीतरी भलतंच वाचत राहिलं आहे असंही करू नये. ते जे तारतम्य आहे ते तुम्हाला ठेवता यायला पाहिजे. म्हणजे लोकांना पटकन हसायला आवडतं, तर सारख्या काय म्हणतात हास्यरसप्रधान कविता किंवा सारख्या राजकीय कविता, सारख्या सामाजिक कविता, ज्याला आपण टाळीच्या कविता म्हणतो, हे सोपं आहे करणं. म्हणजे सोपं अशा अर्थाने आहे की चांगली राजकीय कविता, चांगली सामाजिक कविता, मुळात कविता चांगली लागते. ती सामाजिक आहे म्हणून चांगली आहे, राजकीय म्हणून चांगली आहे, विनोदी म्हणून चांगली आहे, हा निकषच नाही आहे. मुळात कविता ही कविता म्हणून चांगली लागते. तर स्टेजवरून सादर करताना कवितेचा दर्जा हा चांगलाच ठेवला पाहिजे तुम्हाला. आणि हेही भान ठेवलं पाहिजे की तुम्ही शेवटी स्टेजवरनं कविता सादर करतात आणि समोर तुम्ही लोकांना बोलावलेलं आहे, लोक आलेले आहेत, तिकीट काढून आलेले आहेत, तुम्हाला ऐकायला आलेले आहेत. तर मंचाचे म्हणून काही नियम असतात, मंचाचं म्हणून काही भान असतं. हे भान पाळून तुम्ही लोकांपुढे यायला पाहिजे. म्हणजे हा प्रवास दुहेरी आहे. एकीकडे तुम्हाला चांगलं तुम्हाला आवडेल ते आणि लोकांपर्यंत जे जातं आहे ते याचा एक छान बॅलन्स ठेवून तुम्हाला लोकांपुढे यायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की लोकांनी जर चांगल्या कविता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ऐकल्या नसतील तर त्याही ऐकवणं ही कलाकाराची जबाबदारी आहे. एकाच प्रकारच्या कविता लोकांना आवडत आहेत, प्रेमकविता आवडत आहेत, तर मग प्रेमकविताच ऐकवत राहा असं नाही करता कामा. मुळात लोकांसाठी कविता लिहिणं याच्यावरतीच माझा विश्वास नाही आहे. कुठल्याही कलाकाराला मुळात आधी स्वतःला गायला पाहिजे, स्वतःला गावंसं वाटलं पाहिजे, स्वतःला कविता लिहावीशी वाटली पाहिजे, मग ती लोकांकडे जाते. आणि कदाचित माझ्या बाबतीत असं झालं की मला जे सुचलं तेच मी लोकांपुढे नेत राहिलो. खूपदा घोळ काय होतो, कलाकार सुरुवातीला जे काम करतो ते स्वतःसाठी करतो, त्याला आवडतं म्हणून, आणि मग त्याला सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, जर का लोकांची दाद मिळाली तर एक धोका निर्माण होतो की तो स्वतःला काय म्हणायचं आहे हे विसरून लोकांना काय आवडते त्याचा कानोसा घ्यायला लागतो आणि मग ते नैसर्गिकपणा जो आहे त्यातला तो हरवायला लागतो. तर हे कुठल्याच कलाकाराच्या बाबतीत होऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. कारण लोकांना काय आवडलेलं असतं, तुम्ही तुमचं जे म्हटलेलं आहे ते लोकांना आवडलेलं असतं. तुम्ही लोकांना काय पाहिजे त्याचा विचार नका करू. तर मी या विषयावरची एक कविता मला वाचायला आवडेल. आत्ता हा विषय निघालाच आहे म्हणून त्या अनुषंगाने कविता सादर करतो की या कवितेचं शीर्षक आहे मी आणि माझा आवाज. हे जे सगळ्यात नवीन पुस्तक आहे माझं, त्याची शीर्षक कविता आपण म्हणूया. आणि हे कुठल्याही व्यवसायामधल्या लोकांना कदाचित असे विचार येऊ शकतात किंवा हे विचार लागू पडतील असं मला वाटतं. मी आणि माझा आवाज, मी जसं म्हटलं तसं की एक जो आहे हा माझा अस्सल आवाज, जो माझी मूळ प्रवृत्ती होती ती, आणि नंतर ज्याला आपण म्हणतो की वाईट प्रकारे कमर्शियलाइज होत जातो मनुष्य, त्याच्या संदर्भातली कविता बघा. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. ढग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. ढग दाटले की मी गुदमरायचो, दाटून यायचा आवाज. सूर्य मावळताना मी घुसमटायचो आणि फाटून जायचा आवाज. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा आणि त्याचाही पिसारा थर थर फुलायचा जणू मोर. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा, त्याचाही पिसारा थरथर फुलायचा जणू मोर. कुणाशी वाईट वागताना कानकोंडे व्हायचे मला आणि त्याच्याही काळजात कुजबुजायचा चोर. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना बनवून पोचायचं होतं ढगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना बनवून पोचायचं होतं ढगाशी. त्याचं खरं होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं. त्याचं खरं होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं.
त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. चिडायचा पण आडायचा नाही. तो होताच मुळातच भला. पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच. मी म्हटले मला महान वाटते आहे. तो म्हणला मला वाटलेच. मी म्हणले मला महान वाटते, तो म्हणला मला वाटलेच. आणि मग गेलास तू दूर नाही माझ्याच आत खोल. आणि मग गेला तो दूर नाही माझ्याच आत खोल. माझ्याच आत बांधून घर. म्हणला हा आता इथे येऊन बोल. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. कुणास ठाऊक तो येईल न येईल. माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल. धास्ती वाटते की कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल. इतकी माझी पुण्याई नव्हे. की मी म्हणजे माझा आवाज नाही आणि माझा आवाज म्हणजे मी नव्हे. वा. संदीप, तुझे शब्द आणि सलील कुलकर्णीचं संगीत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. तुम्ही केलेले जवळपास सगळे प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतले. भविष्यामध्ये तुमच्या दोघांनी मिळून एखादा नवीन प्रयोग महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे का? काही असं डोक्यात आहे दोघांनी मिळून काहीतरी करायचं पुन्हा एकदा? डोक्यामध्ये आहेत, परंतु एक मात्र डोक्यामध्ये पक्क असं आहे की सारखं आपले नावं बदलायची आणि तेच ऐकवायचं. त्याच्यापेक्षा खरोखरच काहीतरी वेगळं आपण सादर करायला पाहिजे. तर माझे नसून माझे नावाचा एक कार्यक्रम डोक्यामध्ये आहे. किंवा फक्त स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून केलेला कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर प्रेम ही जी भावना आहे, मग त्याच्यामध्ये अगदी अबोध प्रेम, तिथपासून कॉलेजमधलं गुलाबी प्रेम, तिथपासून स्त्री पुरुषांमधलं प्रेम, आणि फक्त स्त्री पुरुषांमधलं प्रियकर प्रेयसीमधलं असं नाही, तर सगळ्याच नात्यांमध्ये किंवा एक वैश्विकच ज्याला आपण म्हणू, तर प्रेम या संकल्पनेवरतीच एखादा कार्यक्रम करावा असं पण डोक्यात आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता आम्ही आयुष्यभर बोलू काहीचं यूट्यूब चॅनल तयार करतो आहोत. आता विशिष्ट लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही खूप मिस करतो आहोत की कार्यक्रम होत नाहीत. लोकांशी थेट शेवटी कविता सादर करणं आणि लोकांकडे बघत सादर करणं याच्यामध्ये एक वेगळी मजा आहे. ते मिस करतो आहोत. खूप दिवस गॅप पडले, तर आयुष्यभर बोलू काहीचंच यूट्यूब चॅनल सुरू करतो आहोत. तर असं आहे डोक्यामध्ये काय काय. संदीप, कार्यक्रम संपवताना मला खरं तर 2 प्रश्न होते. एक, तुला खूप लहान वयातच खूप प्रसिद्धी मिळाली आणि जेव्हा अशी प्रसिद्धी मिळती, खूप पॉप्युलर होतं, तेव्हा सगळेच जण काही त्याच्याकडं चांगुलपणाच्या भावनेतनं बघतात असं नाही. तुला त्याचा त्रास झाला का, की आपण का इतके यशस्वी आहोत ह्या गोष्टीचा? तर त्याच्यातून तू नंतर कसा स्वतःलाच बाहेर काढलंस? एक म्हणजे हे उत्तर थोडंसं काय म्हणतात की मला काय म्हणायचा मी प्रयत्न करतो. एक तर मला वाटतं की मी लोकांपर्यंत पोचलो आहे आणि हो, काही प्रमाणात मी जास्त प्रसिद्ध आहे. पण प्रसिद्ध म्हणजे मला असं वाटतं की ते ज्याचा त्रास होतो ती प्रसिद्धी फार वेगळ्या लेव्हलची असते. एवढा मी प्रसिद्ध आहे असं मला कधीच वाटलं नाही, अजूनही वाटत नाही. दुसरी गोष्ट की एक गोष्ट पहिल्यापासून लक्षात ठेवली, मुळात माझा पिंडही तसा आहे की प्रसिद्ध झालो आहे म्हणून आपलं काहीतरी आयुष्य अल्टर करायचं, आपण जे काही करत नाही ते करायचं आणि जे करतो ते करायचं नाही.
मला जगणं जास्त महत्त्वाचं वाटतं. या सगळ्या गोष्टी आहेत, या येतात आणि जातात. त्या म्हणजे स्टेजवरनं उतरल्यानंतर सुद्धा अभिनय करत राहण्याची काही गरज नसते. आपलं काम झालं की आपण शांतपणे आपल्यालाही तसंच अन्न लागतं, आपल्यालाही तसंच पाणी लागतं आणि आपल्यालाही तसेच राग, लोभ, भीती सगळं तसंच आहे. आणि कदाचित असं असेल की लहानपणापासून थोडं थोडं लोकांपर्यंत पोचत गेलो, त्यामुळे प्रसिद्धी नावाचं किंवा स्तुती नावाचं जे विष आहे हे थोडंसं स्लो पॉयझनिंग झालं. हळूहळू एक एक मात्रा वाढत गेल्यामुळे कदाचित. तर नाही, आपल्याकडे त्याचा पद्धत परिणाम अशी होत नाही, किंबहुना तो मुद्दामून आपल्याकडे एक पद्धत अशी आहे जे पॉप्युलर ते कम असेल असं म्हणण्याची किंवा मानण्याची. तर ह्याचा त्रास झाला का असं मला विचारायचं. अगदी जेव्हा मी असा विचार करतो तर मला वाटतं की तुम्ही जो म्हणता ना तशा प्रकारचा एक माझा मित्र आहे. म्हणजे तो एक अभिरुची संपन्न गट असतो ना, एक तथाकथित, की की त्यांचे काही काही गोष्टी ठरलेल्या असतात की त्याच्या पलीकडे हे जग नाही असं त्यांचं सगळं ठरलेलं असतं. म्हणजे गाणं म्हणलं की कुमार गंधर्व, किंवा कविता म्हणलं की किंवा साहित्य म्हणलं की ग्रेस, जे कुलकर्णी, या सगळ्या गोष्टी. आणि अर्थातच हे फार महान कलाकार आहेत, याच्याविषयी काही वादच नाही. परंतु साहित्य हे इतक्या प्रकारे फुलत असतं, या बागेमध्ये इतकी ना वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. तर माझा तो मित्र आहे, तुम्ही म्हणता त्या प्रश्नाकडे मी येतो आहे. त्याला मी एकदा विचारलं, एक छान विनोदी धमाल नाटक होतं, हलकं फुलकं नाटक होतं आणि हाऊसफुल चाललेलं नाटक. मी त्याला म्हणणार ते बघितलंस का, ते भारी आहे. तो म्हणला ते काय बघायचं, ते हाऊसफुल असतं. तर ही वृत्ती जी आहे, सुदैवाने माझ्या अशा वृत्तीशी फार परिचय झाला नाही. मुळात काय होतं की एकदा माझं काम करून झाल्यानंतर मी माझे कान बऱ्यापैकी बंद करून घेतो. आणि जेव्हा कोणीतरी टीका करतं किंवा स्तुती करतं तेव्हा एक गोष्ट खरी आहे की याचा माझ्या कवितेला तसा थेट उपयोग काहीच नसतो. म्हणजे कोणी माझ्यावरती टीका केली किंवा कोणी माझ्या कार्यक्रमावर टीका केली तर माझ्या कवितेमध्ये काहीतरी सुधारणा होणार आहे, किंवा माझी स्तुती केली म्हणून त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळंच मला सुचणार आहे, असं काही होणार नाही. मुळात माझं ज्याच्याशी घेणं देणं आहे तो प्रवास माझा एकट्याचाच आहे, तो मला एकट्यालाच करायचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथेच ठेवाव्यात. कोणी चांगलं म्हणा ठीक आहे, कोणी वाईट म्हणा ठीक आहे, आणि प्रत्येकाला आपापलं मत आहे, प्रत्येकाला आपापली आवड निवड आहे. तर ते त्यांच्या जागी बरोबरच असतात असं मला वाटतं. फक्त अगदी मला असं वाटतं की खूप मनात गाठी बांधून जगू नये, त्यामुळे आपणच आपल्या आयुष्यामधल्या खूप गोष्टी मिस करत असतो, एवढंच मला वाटतं. एक मला फक्त सांगायचं, सरांनी आता जो प्रश्न विचारला होता त्या संदर्भामध्ये एक कविता मी ऐकवतो की गेले 2 वर्ष मी सँडी नावाचं एक लिहितो आहे. त्याचं नावच सँडी असेल जर का ते पुस्तक आलं तर. त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये एका वाक्यापासून एका पानाच्या तुकड्यापर्यंत किंवा कवितेपासून गझलपासून सँडी या विषयाचे सगळे तुकडे आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कधी फक्त 2च वाक्य येतात, कधी अख्खी कविता येते. तर त्याच्यामध्ये स्तुतीवरती लिहिलं गेलं होतं माझ्याकडनं. तर ते मी आता विषय निघाला म्हणून सादर करतो की स्तुती म्हणजे पोल्युशन फुफ्फुसात त्वचेवर. स्तुती म्हणजे पोल्युशन फुफ्फुसात त्वचेवर. स्तुती म्हणजे दाट वाफ डोळ्यापुढच्या काचेवर. स्तुती म्हणजे दाट वाफ डोळ्यापुढच्या काचेवर. स्तुती म्हणजे डोळे बांधून डोंगर दऱ्यात भटकणे. स्तुती म्हणजे डोळे बांधून डोंगर दऱ्यात भटकणे. स्तुती म्हणजे फुलानेच गंध होऊन मिरवणे. स्तुती म्हणजे फुलानेच गंध होऊन मिरवणे. स्तुती बहुधा नको तिथे टाळी जशी पडलेली. स्तुती बहुधा नको तिथे टाळी जशी पडलेली. स्तुती म्हणजे बाटली नुसती पाहून सुद्धा चढलेली. स्तुती म्हणजे बाटली नुसती पाहून सुद्धा चढलेली. अहो, स्तुती म्हणजे सावलीमुळे प्रत्यक्षावर उगाच ब्याद. स्तुती म्हणजे सावलीमुळे प्रत्यक्षावर उगाच ब्याद. स्तुती म्हणजे दुर्दैवाने होत जाणे निर्विवाद. स्तुती म्हणजे दुर्दैवाने होत जाणे निर्विवाद. स्तुती म्हणजे सारे आहे असे काहीच नसलेली. स्तुती म्हणजे सारे आहे असे काहीच नसलेली. सँडी तुझ्या वाटे जाऊन भर वाटेवर फसलेली.
स्तुती म्हणजे पोल्युशन फुफ्फुसात त्वचेवर. बरं, आता कार्यक्रम संपताना माझी आवडती कविता तू म्हणणार आहेस का तुझी आवडती कविता तू म्हणणार आहेस? तुमची म्हणतो ना. हां. हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही. हसलो म्हणजे असं शीर्षक आहे कवितेचं. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे. हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे. म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणायचो ते म्हटलो सारे ऐसे नाही. हसलो म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती निर्लज्जागत दिधली होती स्वतःच टाळी. हसलो म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती निर्लज्जागत दिधली होती स्वतःच टाळी. हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही. हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही. डोळ्यामध्ये पाणी नव्हते ऐसे नाही. डोळ्यामध्ये पाणी नव्हते ऐसे नाही. हसलो कारण तूच कधी होतीस म्हणाली. याहून तव चेहऱ्याला काही शोभत नाही. हसलो कारण तूच कधी होतीस म्हणाली. याहून तव चेहऱ्याला काही शोभत नाही. हसलो कारण तुला विसरणे जितके अवघड तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही. हसलो कारण तुला विसरणे जितके अवघड तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. हसलो म्हणजे फक्त डकवली फुले कागदी. आतून आलो होतो डवरून ऐसे नाही. आतून आलो होतो डवरून ऐसे नाही. शेवटच्या वळीत हसलो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे. हसलो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे. खाण्याची आणि दाखवण्याची एकच आहे. हसलो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे. खाण्याची आणि दाखवण्याची एकच आहे. हसलो कारण सत्याची मज भीती नाही. हसलो कारण सत्याची मज भीती नाही. हसलो कारण फसण्याचाही धसका नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. मग आता सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या आवडती तू म्हटलीस, पण आता तुझी आवडती तू एक म्हणावी शेवट आणि करावा आपल्या कार्यक्रमाचा. तर एका छान पॉझिटिव्ह आणि असं वीररसपूर्ण ह्याच्यावरती आपण या कवितेच्या सेशनचा शेवट करू. मगाशी ज्या कलंदर माणसांविषयी मी बोललो की त्यांचं काय फिलॉसॉफी काय, त्यांचं तत्त्व काय आहे, की हे सगळं मेंगळट जगणं आहे. जसं रणाविणं स्वातंत्र्य कोणा मिळाले, सावरकर म्हटले होते. तर हक्क ही काही भीक मागून मिळवायची गोष्ट नाही, ती घ्यायची असते, ती हिसकावून घ्यायची असते जर दिले नाहीत तर. या संदर्भातली कविता आहे. यांनी शेवट करतो की व्यर्थ हे सारेच टाहो एक हे ध्यानात राहो. व्यर्थ हे सारेच टाहो एक हे ध्यानात राहो. मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. ही धरा दासी तयांची. व्यर्थ हे सारेच टाहो एक हे ध्यानात राहो. मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. आणि कसे लोक येथे की पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी. पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी. रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. आग पाण्या लावण्याचा ऊर फाड्या छंद आहे. आग पाण्या लावण्याचा ऊर फाड्या छंद आहे. मृत्यू ज्यांना वंद्य आहे. साजिऱ्या जखमा भुजांची आणि आकांक्षा उराशी. साजऱ्या जखमा भुजांची आणि आकांक्षा उराशी. घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे. घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे. माती हो विभूती जयांची ही धरा दासी तयांची. माती हो विभूती जयांची ही धरा दासी तयांची. आणि हे कसे आहेत, हे कलाकार जरी असले तरी कसे कलाकार आहेत की शब्द लोळाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे.
शब्द लोळाचे तयांचे नृत्य केवळ तांडवाचे, सूर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला, सूर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला, जेन केवळ बरळती गोड गाणी कोरडी, जेन केवळ बरळती गोड गाणी कोरडी, जेन केवळ खरडती चंद्रताऱ्यांची स्तुती, झेप ज्याने घालुनी अंबराना सोलुनी तारकात सुरगाळल्या मनगटाला बांधल्या, झेप ज्याने घालुनी अंबराना सोलुनी तारकात सुरगाळल्या मनगटाला बांधल्या, ग्रहजयांची तोरणे सूर्यजांचे खेळणे, ग्रहजयांची तोरणे सूर्यजांचे खेळणे, अंतराळे माळती सागरे धुंडाळती, अंतराळे माळती सागरे धुंडाळती, वन्नीलाजे पोळती रोज लंका जाळती, वन्नीलाजे पोळती रोज लंका जाळती, ही अशी शेपूट जयांची, ही धरा दासी तयांची. आणि शेवटचं आहे, हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी, राम ओल्या तप्त ओठी राख रिपुची अन ललाटी, हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी, राम ओल्या तप्त ओठी राख रिपुची अन ललाटी, दास ऐसा मज दिसू दे रोम रोमातून वसू दे, दास ऐसा मज दिसू दे रोम रोमातून वसू दे, सौख्य निब्बरशा त्वचेशी वेदना ही ठसठसू दे, थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे, थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे, कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिळू दे, जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे, जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे, रक्त सारे लाल अंती पेशी पेशींना कळू दे, अश्रू आणि घाम ज्यांनी मिसळूनी रक्तामधोनी, अश्रू आणि घाम ज्यांनी मिसळूनी रक्तामधोनी, लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले, लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले, त्या बहकल्या माणसांची त्या कलंदर भंगडांची ही नशा आकाश होते, त्या बहकल्या माणसांची त्या कलंदर भंगडांची ही नशा आकाश होते, सर्जनाचा कोश होते, ही अशी व्यसने जयांची, ही धरा दासी तयांची, व्यर्थ हे सारे चटावो एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची. संदीप, तुमच्या कवितांमधले हे शब्द अनेकांना ऊर्जा देतात, प्रेरणा देतात आणि आनंद देतात. तुमच्या कविता अशाच आनंद देत राहोत, पसरत राहोत. मनापासून धन्यवाद. आज तुम्ही वेळ दिलात आणि कट्ट्यावरती आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. सर, तुमचे खूप धन्यवाद. सगळंच तिथे जो आत्ता चमू जमलेला आहे सगळ्यांना धन्यवाद. आणि अर्थातच जे सगळे बघतायत कार्यक्रम त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एका छान निरोगी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी. संदीप, तुम्ही काळजी घ्या आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.